संदर्भात चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांची एक फेसबुक पोस्ट आता समोर आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। मी उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही हे स्पष्टीकरण दिलेलं आहे श्रीकांत शिंदे यांनी। तर या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती अक्षय कुडकेलवार देत आहेत। अक्षय, एकीकडे आपण पाहतोय मुख्यमंत्री शिंदेंनी सर्व बैठका रद्द केल्या, दुसरीकडे ठाण्यामध्ये दोन महत्त्वाचे शिवसेनेचे नेते लॉबिंग करण्यासाठी मंत्रिपदासाठी आपला शब्द टाकण्यासाठी पोहोचतायत, तर तिसरीकडे आपण पाहतोय श्रीकांत शिंदेंची पोस्ट सुद्धा समोर आलेली आहे। नेमकं आताच्या घडीला शिवसेनेमध्ये काय घडतंय? आपण बघतोय की शिवसेनेमध्ये सगळ्यात जास्त केंद्रस्थानी कोणी असेल तर ते एकनाथ शिंदे असतात आणि स्वाभाविकच एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी नेत्यांची मांदियाळी आता ठाण्यामध्ये दाखल होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळते। मात्र एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी इतर देखील काही नेते येणार होते। एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नाही आहे आणि त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला असल्यामुळे जे इतर नेते येणार होते त्यांनी त्यांचं येणं रद्द केलं। मात्र विजय शिवतारे हे ठाण्यामध्ये आले, त्यांनी देखील एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। यानंतर अर्जुन खोतकर हे ठाण्यामध्ये दाखल झाले आणि त्यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतलेली आहे। एकूणच या सगळ्या संदर्भात आपण बघितलं तर विजय शिवतारे हे देखील माजी मंत्री होते, अर्जुन खोतकर हे देखील माजी मंत्री होते आणि अर्जुन खोतकर यांच्या माध्यमातून देखील मंत्रिपदावरती दावा केला जातोय। कारण एकूण आपण जर बघितलं तर शिवसेना पक्षात 8 वेळा निवडणूक अर्जुन खोतकर यांच्या माध्यमातून लढण्यात आलेली आहे। 5 वेळा अर्जुन खोतकर हे निवडून देखील आलेले आहेत। 2014 मध्ये ज्यावेळी युतीचं सरकार होतं त्यावेळी देखील अर्जुन खोतकर हे मंत्रिमंडळामध्ये होते, मात्र त्यानंतर त्यांचा पराभव झाला आणि त्यांना ते सत्तेबाहेर होते। आता पुन्हा अर्जुन खोतकर निवडून आले आहेत, ज्या पक्षाकडनं निवडून आले आहे तो पक्ष सत्तेमध्ये प्रमुख घटक असणार आहे। अशा पार्श्वभूमीवर त्यांच्या माध्यमातून विचारा आपल्यासोबत अर्जुन खोतकर स्वतः ज्यांच्याविषयी आपण बोलत होतो। अर्जुनजी, तुमच्याच विषयी लाही सुरू होतं, एकूण आपण भेट घेतात मंत्रिपदासंदर्भात देखील आपली आल्यावर बोलतो। थँक्यू, मी आल्यावर बोलतो। बघतोय अर्जुन खोतकर श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। अर्जुन खोतकर यांच्या माध्यमातून मंत्रिपदासाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहे आणि एकदा एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर अर्जुन खोतकर बोलतील असं सांगितलं जात आहे। हे सगळं आपण जर बघितलं तर मंत्रिपदासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी होत असतानाचं चित्र या ठिकाणी बघायला मिळतंय। संजय रायमुलकर देखील हे अर्जुन खोतकर यांच्यासोबत दिसत आहेत आपल्याला। मेहकरचे पराभूत उमेदवार संजय रायमुलकर आहे, हे देखील आज श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन आलेले आहेत। तर तिसरीकडे आज एक महत्त्वाची घडामोड घडताना बघायला मिळते की कालपासनं श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील किंवा उपमुख्यमंत्री होऊ शकतात अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या। मात्र या चर्चांना स्वतः श्रीकांत शिंदे यांनी पूर्णविराम दिलेला आहे। श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून एक पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आली आहे, ज्यामध्ये मी महाराष्ट्रातील कुठल्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, केंद्रात देखील ज्यावेळी नवं सरकार बनत होतं त्यावेळी मला मंत्रिपदासाठी विचारणा करण्यात आली होती, मात्र पक्ष संघटनेची जबाबदारी घेतो असं सांगत मी मंत्रिपदाला देखील नकार दिला। त्यामुळे येत्या काळात मी मतदारसंघ आणि संघटनेच्या मजबूतीकरणासाठी काम करत राहील। त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळावा अशी अपेक्षा करणारं एक सोशल मीडियावर पोस्ट श्रीकांत शिंदे यांनी पोस्ट केलेली आहे आणि यामुळे आता श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील या चर्चेला देखील पूर्णविराम मिळू शकतो। तर आजच्या दिवसात शिवसेनेत या काही महत्त्वाच्या घडामोडी घडतानाचं चित्र बघायला मिळतंय। एकनाथ शिंदे यांनी एक सर्वात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर नेत्यांची बैठक देखील आयोजित केली होती, मात्र डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला। काल देखील त्यांना डॉक्टर तपासणीसाठी आले होते। आज देखील ज्युपिटर रुग्णालयाचे काही डॉक्टर एकनाथ शिंदे यांची तपासणी करण्यासाठी आले होते आणि त्यांनी डॉक्टरांनी एकनाथ शिंदेंना आराम करण्याचा सल्ला दिला। यामुळं आजच्या त्यांच्या बैठका रद्द झाल्या आहे आणि या सगळ्या संदर्भात आता नेते भेटायला येत आहेत आणि काही नेत्यांकडनं त्यांच्या मंत्रिपदासाठी देखील दावा केला जातोय। ऋतुजा, निश्चित, आणि त्यामुळे एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज असल्याच्या चर्चा रंगत असतानाच दुसरीकडे आपण पाहतोय शिवसेनेमध्ये हालचालींना सुद्धा मोठा वेग आलेला आहे असंच म्हणावं लागेल। अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।